आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि ह्या बलिदानाच्या दिवसाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर खुलताबाद येथे औरंगजेबाचं थडगा आहे, त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या अफजलखाना औरंगजेबाच्या थडग्याच्या भोवती जे बांधकाम आहे त्या बांधकामावर शहनशाह, मुघल सम्राट, बादशाह, आलमगीर, हजरत औरंगजेब अशा नावाचा फलक लावलेला आहे। हजरत म्हणजे सुफी संत, त्याला त्या ठिकाणी संत केलेला आहे। त्या ठिकाणी उरूस भरतो, त्या ठिकाणी सुट्टी दिली जाते। त्या औरंगजेबाच्या कुरुकर्माच्या थडग्यावर गलप आणि चादर चढवली जाते। असुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यावर चादर चढवतात, गलप चढवतात, नतमस्तक होतात, नमाज पढ़तात, अभिवादन करतात। अरे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून छळ करून त्यांची हत्या या औरंगजेबानं केली। छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, अंगावरची सातळी खोलली, हाताची नख सोलली, मीठ मारलं, धर्मांतर करायची मागणी केली, परंतु शेवटपर्यंत संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही। धर्मासाठी सर्वात मोठं बलिदान दिलं, त्याचा आज उदो चालू आहे आणि आम्ही आज गप्प बसलोय। हिंदू शांत आहे, शिवभक्त शांत आहे। ओवैसी त्या ठिकाणी जो बोलतोय, अबू आझमी विधान भवनामध्ये घरं लोकतोय आणि त्या ठिकाणी औरंगजेबचं उदो करतोय। या फुटं उदो खपवून घेणार नाही। राज्याचं अधिवेशन चालू आहे, सरकार म्हणतंय, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात औरंगजेबाची कबर पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी संरक्षित केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्ववादी आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे हिंदुत्ववादी आहेत। पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये येतो, काही वाटेल ते करा। औरंगजेब अफजलखानाच्या थडग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोजर फिरवा, ती कबर उखडा आणि अरबी समुद्रामध्ये फेकून द्या। या पुढं राज्यामध्ये टिपू सुलतानच्या बरोबरीनं दर कुरकर्मा कपटी औरंगजेबाचे फोटो मुसलमानांनी नाचवले तर त्यांचे हात खुब्यातनं काढल्याशिवाय शिवभक्त थांबणार नाहीत, असा इशारा मी या ठिकाणी देतो। सांगलीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू एकताच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। खरं म्हणजे आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जाणार होतो आणि औरंगजेबाच्या थडग्याच्या समोर आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु आज आम्हाला जिल्हाबंदी केलेली आहे, त्यामुळं आज आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो आहोत। आज आपण बघितलं तर तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे। तर या छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आमचं त्यागाचं स्वरूप आहे, ते म्हणजे धर्मनिष्ठ आणि त्याचप्रमाणे राष्ट्रभक्त आहेत की ज्यांच्यावर त्यांचा मृत्यू हाल करून या औरंगजेबाने केलेला आहे। आज छावा चित्रपट येतोय, संपूर्ण देश रडतोय, त्यांच्या अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही। त्या औरंगजेबाचं थडगं इथून उकडून काढून समुद्रात फेकावं अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। औरंगजेब हा आतंकवादी होता, कुरकर्मा होता, हिंदूंची देवळं ज्यांनी फोडली, हिंदूंच्या मूर्त्या ज्यांनी फोडल्या, महिलांच्यावर अनेक महिलांच्यावर बलात्कार घडले, तर असा जो शासक होता, क्रूर शासक होता, तर त्या शासकाची एक निशाणी देखील आमच्या या परमपवित्र महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाही। त्याचं जे थडगं आहे ते काढून समुद्रात फेकून द्यावं अशी आज आम्ही मागणी केलेली आहे। जरी ASIच्या अंतर्गत जरी ही कबर असली तरी देखील आज देशामध्ये हिंदुत्ववादी केंद्र सरकार आहे, राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे नक्कीच ज्या पद्धतीनं अफजल खानचं तडगं इथून उकडून काढून फेकण्यात आलं आणि अतिक्रमण काढण्यात आलं, त्याच पद्धतीनं इथलं अतिक्रमण निघेल आणि या मातीमध्ये त्याला जसं गाडलं त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी ते काढून आम्ही त्याला समुद्रात फेकून देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।